Students, today we study example number 3 from practice set 12.2, topic equations in one variable. Example is the ratio of the weights of copper and zinc in bronze is 13:7. जे कॉपर आणि झिंक यांचं ब्रास मधलं प्रमाण दिलेलं आहे 13:7 आहे. फाइंड द वेट ऑफ झिंक इन ब्रास युटेन्सिल वेइंग 700 ग्रॅम. 700 ग्रॅम मध्ये झिंकचं वजन किती असेल. एक्झाम्पल इज व्हेरी इझी. The ratio of weight of copper and zinc. The ratio of copper and zinc is given in brass 13:7. हा तुम्हाला रेशो दिलेला आहे. लेट द वेट ऑफ कॉपर, लेट द वेट ऑफ कॉपर इज इक्वल टू 13x and weight of zinc हे 13x मध्ये 7x ग्रॅम. एक ग्रॅम मध्ये. फ्रॉम गिवन कंडिशन, तर कंडिशन काय बघा. एकूण जे आहे ते एकूण आहे 700 ग्रॅम. वेट ऑफ कॉपर and weight of zinc. So we write 13x plus 7x is equal to 700. हे आपल्याला इक्वेशन मिळालं कंडिशन वरून. 13 plus 7 20x is equal to 700. So x is equal to 700 upon 20. Therefore x is equal to 70 upon 2 35. x ची किंमत 35 आलेली आहे. Therefore weight of zinc आपल्याला विचारलेला आहे. Therefore the weight of zinc, the weight of zinc in bronze किती आहे 7x आहे. is equal to 7x. So 7 into put the value of x. x ची किंमत इथं 5 आलेली आहे 35. 7 into 35. 7 5s are 35. Carrot number 3. 7 5 35. 5 4 3 21 आणि 3 24 24. So the weight of zinc in brass is 245 gram. And example number 4 from this practice set. Find 3 consecutive whole numbers whose sum is more than 45 but less than 54. 3 क्रमागत, कॉन्सिक्युटिव्ह म्हणजे क्रमागत, होल नंबर म्हणजे पूर्ण संख्या शोधायचे आहेत की त्यांची बेरीज मोर दॅन 45 45 पेक्षा जास्त अँड लेस दॅन 54 54 पेक्षा कमी असावी. वी नो द होल नंबर्स. The difference between the whole consecutive whole number is 1. So write the difference
between consecutive whole number is equal to 1. फरक एक आहे क्रमागत होल नंबर मधला. Therefore, let the three consecutive whole numbers equal to first suppose x, second x plus 1 असेल, third x plus 2. हा दोन्ही मधला डिफरन्स एक आहे. पहिले आपण x मांडले, दुसरे x अधिक 1 असेल, तिसरे x अधिक 2 असेल. आता एक्झाम्पल कंडिशन बघा. फ्रॉम गिवन कंडिशन कंडिशन काय आहे, त्यांची बेरीज मोर दॅन 45 अँड लेस दॅन 54. इथं आपल्याला वी टेक दिस बोथ कंडिशन्स फॉर सॉल्व द एक्झाम्पल. सो फर्स्ट टेक फर्स्ट कंडिशन अँड इफ वी वॉन्ट सॉल्व द एक्झाम्पल बाय टेकिंग सेकंड कंडिशन. इथं आपण दोन्ही अटीवरून हे उदाहरण सोडू शकतो. त्यातली मी पहिली अट घेतो. या संख्यांची बेरीज जी आहे हे 45 पेक्षा मोठी आहे. तर संख्या आपल्याला माहिती आहे. वी नो द नंबर फर्स्ट एक्स, सेकंड एक्स प्लस 1, थर्ड एक्स प्लस 2. या तीन संख्यांची बेरीज झाली इज ग्रेटर दॅन 45. हे आपण दिलेल्या कंडिशनवरून लिहिलेलं आहे. सो x plus x plus x 3x plus 2 plus 1 3 is greater than 45. So 3x is greater than 45. Take this plus 3. RHS become minus 3. 3x is equal greater than 45 minus 3 42. So x is greater than 42 upon 3. So x is greater than 3 1 are 3, 3 1 are 3, 3 1 3, 3 चौक 12. x is greater than 14. म्हणजे x ची किंमत 14 पेक्षा मोठी आली. So therefore the three numbers three consecutive numbers is equal to 14 greater than 14 means 15, 16 and 17. या संख्या असतील 15, 16, 17. हे जर उदाहरण आपण दुसऱ्या कंडिशन सोडवलं तरी आपल्याला उत्तर हेच मिळतं. Then example number 6 from this practice set. Some tickets of rupees 200 and some of 100 of a drama in a theater were sold. एका कार्यक्रमाचे थिएटर मधले काही 200 रुपयांची काही व 100 रुपयांची काही तिकीट विकलेले आहेत. The number of tickets of 200 rupees sold was 20 more than the number of tickets of rupees 100. 200 रुपये तिकिटांची संख्या 100 रुपये तिकिटांपेक्षा 20 ने जास्त खपलेले आहेत. म्हणजे 200 रुपये तिकीट 20 जास्त खपले आहेत. द टोटल अमाऊंट रिसिव्ड बाय द थिएटर बाय सेल ऑफ द तिकीट्स वॉज 37,000. या दोन्हींच्या विक्रीतून 37,000 रुपये एवढं उत्पन्न मिळालेलं आहे. एवढी रक्कम जमालेली आहे. फाइंड द नंबर ऑफ द 100 रुपये 100 तिकीट सोल्ड. 100 रुपये तिकिटांची तुम्हाला संख्या काढायची आहे. 100 रुपये तिकीट किती खपली. फर्स्ट आपल्याला माहित आहे की
number of 200 rupee tickets is greater than 20 from number of 100 rupee ticket. So let the number of 100 rupee tickets sold be X म्हणून आपण. Let the number of 100 rupees tickets sold equal to X. आता एक तिकिटासाठी आपण X मांडली, त्याची अमाऊंट किती होईल इक्वल टू 100 इंटू X, 100X. 100 रुपये तिकिटांची X संख्या खपलेली आहे, त्यातून मिळणार रक्कम किती असणार आहे 100 इंटू X, 100X. for the number of 200 rupees ticket sold is equal to 20 more than 100 रुपये tickets. 100 रुपये तिकीट आपण X मांडले, त्याच्यापेक्षा 20 ने ज्यादा. सो 200 रुपये तिकीट X प्लस 20 एवढे तिकीट खपलेले आहेत. तर अमाऊंट रिसिव्ड बाय सोल्ड 200 रुपये tickets. Therefore amount received by 200 rupee tickets is equal to 200 into X plus 20. 200 रुपये तिकिटाच्या विक्रीतून मिळणारी रक्कम म्हणजे तिकिटांची संख्या गुणिले तिकिटांची किंमत. सो 200 into X, 200X plus 200 into 20, 2 2s are 4 and 3 zeros. ही झाली आपल्याला मिळणारी रक्कम. 100 रुपये तिकीटात मिळणारी विकून मिळणारी रक्कम 100X आणि 200 रुपये तिकीटात विकून मिळणारी रक्कम 200X प्लस 4000. तर फ्रॉम गिव्हन कंडिशन, तर उदाहरणातली अट बघा. फ्रॉम गिव्हन कंडिशन ह्या दोन्हींच्या विक्रीतून त्यांना 37,000 रुपये मिळाले आहेत. सो इक्वेशन बिकम 100X प्लस 200X प्लस 4000 is equal to 37,000. 100X plus 200 becomes 300X is equal to 37,000 minus 4,000. So 300X is equal to subtraction in 33,000 in. So X is equal to 33,000 upon 300. So that X is equal to 330 upon 3. 3 1s are 3, 3 1s are 3, 3 1s are 3, 3 0. X equal to 110 आलेला आहे. 330ला 3 भागलं तुमचा भागाकार 3 1 3, 3 1 3 आणि 0 0 110 आलेले आहेत. ते आपण काय X मानली होती 100 रुपये तिकिटाची संख्या आपण X मानली होती आणि आपल्याला हेच विचारलेलं आहे. द नंबर ऑफ answer is the number of 100 rupee tickets sold where is equal to 110. Sold where 110. Thank you.